पंढरपूर. तर मित्रांनो आता आम्ही चाललो. आमचा झाला फोटोशूट करून झाला आणि दर्शन पण घेऊन झाला देवीचा. तर खतरनाक परतीचा प्रवास चालू होता आमचो एकदम रावस मध्ये. येताना काय वाटला नव्हता पण आता जाताना माका वाटता जाम बेकार हालत होणार कारण व्ह्यू एकदम बेकार आहे. नजर हटी दुर्घटना घटी ऐसा ही है कुछ. ये देखो घेऊचे उतरो. येताना काय काय व्ह्यू काय काय हा येताना जास्त दाखवू भेटला नाही कारण की दिसत नव्हता काळं होतो त्याच्यामुळं जाताना सगळे दाखवतोय. तर चला मग. तर मित्रांनो फायनली ही टी शर्ट पण माका उपयोगात इली कारण की स्पेशल मी कळसुबाई शिखर चढण्यासाठी फक्त ही टी शर्ट घेतलं होतं. मग गेला एका दुकानात आणि बघितलं तर भेटला या. जाऊ दे 300 रुपयाचा काहीतरी हा असा 300-350चा होता. तर स्पेशल ह्याच्यासाठी घेतलं पण उपयोग झालो त्याचो काहीतरी. मस्तपैकी फोटो बिटो काढलाय आणि आता निघालाय. चलो इज्जत भांडणं बघी होतं. गाइस कुछ तो हो रहा है, कुछ तो हो रहा है. वाटच भेटत नाही आमका गाईज. आम्ही भटकला आईच्या गावात पंढरपूर होती आहे ना. चल लेट्स गो बेबी. जॅकेट मी दफ्तरात नाही टाकलं. मग जाऊ दे आता किती 2 वर्ष झाले ना. 5-6 वर्ष झाली. एक होय आपले नाही यायचं. हा लांब पडायचं आमच्यापासून लांब राहायचं. सो गाईज दिसता एकदम भारी पण आपल्या उतरोक जाम हालत होता. दिसायला भारी आहे करायला खूप कठीण आहे. गावात पंढरपूर. See this guys, see this. अबो ना आमच्याकडे काय नाही ही अबो पळवी राहता बॅगेत मध्ये ते पिशाच घेणारच आता. नाही. मंकी हा मंकी वांडर बाबू माकड बाबू आपडे येऊ नको बाबू अजिबात बेकार. झोप पकडता लवकर मंकी मामा थांबा रे आमका जाऊ द्या. बॅग हिरो हलो डुलू नको नाही. माझ्या पाठीवर बसला काय तू. थांब जाऊ दे. तुम्ही खाली येऊ नको. अरे काय तर मी ते फेकायला स्वेटरच्या आधी पडून तुझ्याकडे काय नाही भाई.
असता आम्ही गेला असता, कारण हे वांडरत ना बेकार चालक होता चाला ग्रो. अशा ठिकाणी घेऊन राहणार. म्हणजे मेन शिडीवरच येऊन राहिले होते, बेकार एकदम. नशीब बॅग नेलेली असती. खतरनाक व्हायच. चलो 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 आईचा गो. वांडर म्हणजे वांडर हा, बेकार. नशीब आम्ही वाचला. जाऊन दे आता, मागा वाटतं भेटणार ना. भेटती की आता पुढे नाही ना. मेन म्हणजे शिडीवरच येऊन राहिले. आमका पण खय पळची ही नाही, त्याच्यामुळे आम्ही आपले शांतपणे येऊता. तुम्ही घ्यावा की नको घेऊ, आमच्याकडे काय नाही. वांडर वांडर केवला सगळा भरून बॅग आहे. वांडर काय काय पण म्हण. अजून काही ही जायत नाही, सर्दी सकाळपासून येईल. चल चालाकी करूया जरा. चला की करूया. होय रे, पाय थरथरच लागले. हा हा आम्ही डेंजर डेंजर पाण्याचं घोट नाही पाण्याचं. हा म्हणजे पाणी आमका अर्धी बाटली पण संपली नाही. आमका पाणीच लागत नाही. आम्ही कसले पण जाऊ काय माहिती. सकाळी चढताना पण लागली ना, फक्त आणि आता उतरताना पण काय. किती वाजता निघाला बाबू? किती वाजता निघाला खालून? हा 8. आता वाजले किती रे? आपण 9 वाजता निघाला, 9:15 वाजता निघाला वरून. चढताना पण हालत झाली होती, पण एवढी नाही. आणि उतरताना पाय पाय एकदम जाम हे थरथर. चढताना काय एवढा वाटला नाही. दम लागता फक्त, एवढा दम लागता. उतरताना एकदा पायाकडे गेलो की झाला. माकडाने घेतलं नाही का? माकडाने काय नाही, बॅगेर चढवून फक्त होते. आहेत माकड आहेत वरती, सावकाश जावा. माकड आहेत. माकड माझा माकड झाला असता. माकड माकड असून पण एवढं मी हातामध्ये एवढा स्टँड घेऊन होतं. एक जोक. आता जी सीडी लागणार आहे ना, डायरेक्ट 99 वर नेतात. 99 वर. साप खातं पण अकडे माकड खातं. थांब ते काय उद्या कोणा ते खालून येतात ते. धूळ पण जाम खाऊच लागतं रे बाबा. पाणी पियाला नाही. चल आता ही एक सीडी माका वाटतं ही जास्त नाही. मगाची एकदम डेंजर होती, ही जरा कमी आहे. मगाची एकदम डेंजर म्हणजे माकड पण होते, आणि आयला ते बॅगेची चैनी पण खोली होती, त्याच्यामुळे डेंजर आमच्यासाठी लय डेंजर होती. आणि माकडांचा या कसा की आपण ते इले तरी आपण हालायचं नाही. काय पण करून दे, बॅगेवर चढले डोक्यावर चढले तरी चालते, पण हालायचं नाही. हल्लस की माकडांना काय होणार नाही, पण आमची वर जाऊची वेळ आहे माकडांचा. एकतर ह्या सगळ्यात उंच शिखर आणि सगळ्यात उंच शिखर, आणि पहिल्याच वेळी इलावते सगळ्यात उंच शिखरावरच इलाव. काय एकदम आमका अंदाज नव्हतो एवढा, पण असा वाटत जाम बेकार झाली. चल निघूया. ये बाय चलो. गावात रे उतरूकच व्हायचं नाही. गावात काय तर बेकार होता. चलो पण व्हायच नाही आमका पण, त्याच्यामुळे साड्या माणसां बाबा नको येऊ, नको येऊ. बेकार आलं. आमची ही हालत झाली तर त्यांचा काय व्हायचं. भोळ्या शंकरा ये भोळ्या शंकरा. आता
आता ते वांडर होते ना त्यांनी आमच्याकडलं पण पुढं नेला नाही असतो बिस्किटचं. का आला माहिती आहे, मी हयच ठेवलेला होता बॅगेत, बाटलीच्या कपेत ठेवलेला होता. ते पुढं होतो आणि वांडर दिसल्याबरोबर लगेच उसवला आतमध्ये. आमचं दुष्काळ चालू आहे. फक्त आमचं दुष्काळ चालू, त्यांना काय देणार. त्याच्यामुळं आम्ही वाचलो साधारण, नाही तर आम्ही पण गेला असता. नेला नसतो आमचं पुढं. जाऊन देत, ठेवला लगेच. परत होत की रे. तर मित्रांनो माका वाटतं आता 75% उतारला, आता 25% फक्त राहिला. जसं सकाळी चांगलं आहे 75% चढला, 25% राहिला होता. आता तीच गता सेम. तर पाय ना एवढे थरथरतात ना जामच, कारण त्या वांडरांनी पण जाम का वैताग दिला नाही आमका. हां, आणि जाऊन राहतात ते मेन ह्याच्यातच शिडीवरच. आमका अकडे जाऊक नाही की तकडे जाऊक नाही. त्यांका पण म्हणजे डोका असता असं नाही ना. डोका हा बाबा, आमच्यापेक्षा त्यांका डोका. आमका जाऊचा होता खरं तर हरिहर किल्ल्यावर, पण आम्ही इकडे येला त्याच्यामुळे आमचा अचानक ठरता सगळा. काही पण जायचं असता तर अचानकच ठरता. आमचा कसा प्लॅन बिन ठरत नाही, कारण आम्ही 2 जणच होतो. ते हरिहर गडका जाणार होता, बाकी कोणच नाही जाणार होतो. आमका कोण नेतोय काही जाऊचं असं माहित नसतं, माहित पण नाही. जाऊचा. हा. एक तर गाडीवालो तर नाहीच म्हणवतो. तुम्ही 2 जणच आमका तर चलत जावा. मग काय गेला, मग अकडेच इलाव ते मोठ्या शिखरावर पहिल्याच वेळी व्ह्यू दाखव. हा गेले. टॅन टॅन टाडान नाही लाव. पहिलं ती सीडी दिसतात त्या टोकावरून, त्याच्यावरती अजून पण हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव. तर आता तो क्षण येत की म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याशी आम्ही आता पोचो. थोडं म्हणजे 5-10 मिनटं लागतील माका वाटतं. हां 10 मिनटं लागतील. तर आता पोचो. धन्य आहो बाबा, आम्ही धन्य आहो. कारण की एवढं चलत इला जाताना काय वाटलं नव्हतं. ह्या अगोदर पण सांगले तुमका, तरी पण आता परत सांगते. जेव्हा तुम्ही कधी यशाल तेव्हा तुमका वाटत आम्ही लवकर पोचो, लवकर खाली येऊ, पण तसं नाही बाबा. दिसतं तसं नसतं. कारण की सगळ्यात उंच शिखर आहे, आणि जी आम्ही आता पहिली पायरी ती हेच गाठलेली आहे त्या शिखरावरती. धन्यवाद तुमचं पण. तर मित्रांनो, आता तुम्ही बघशाल ती जागा, माका वाटता ह्याच्यावरती अजून जाम हा. कारण की ही तर अर्धीचा, त्याच्यावरती अर्धी अजून जागा वरती चढोच आपण आहे ना, दिसत नाही हा. माका वाटतं ह्या तो ना. हा. तर हे पोचोचा आला आमचा तेवढा सांगूचा होता. हा, आणि आता माझा आवाज हळूहळू कमी होईलेलो हा, कारण की भूक लागली. भूक पण लागलेली आहे. आम्ही खालाव पण नाही काय. आणि एक कोंबडा आरवला. जाऊ दे. कोंबडा नाही. महाराष्ट्रातले सर्वात उंच उंच शिखर. ह्या उंच शिखर ह्या उंच शिखर 2.5 तासात गेला. 2.5 तासात गेला. ते पण आम्ही गेला 2.5 तासात, होय तर बिना पाण्याची. बिना पाण्याचे. ते पण मध्येच थांबला म्हणून. ते पण आम्ही थांबला नसता, कारण आमच्यासोबत होतो त्याच्यामुळे त्याच्यासोबत थांबला होता. ते आता पळाले, आम्ही राहला होतो पार्टी टाइमपास. ते आमच्यासोबत कंटाळले राहून. त्यांना माहिती आहे हे काय धडातले नाही आहे, त्यांच्याकडे राहून काही फायदा नाही म्हणून ते पळाले. आता आम्ही पण जाता हळूहळू, कारण की जाम भूक लागली. आवाज पण माका वर करू होत नाही, वाढू पण होत नाही. सो लेट्स गो. पण जाम मजा आली, कारण की आम्ही 2 जणच होता. अजून पोर असते ना जाम मजा आली असते. अजून पोर होते त्यांनी फसवला नाही. ऐन वेळेक मेले धोके देतात रे.
त्याच्यामुळं मग म्हणून आता काय केला, त्या दिवशी त्यांना चांगला होता पण ते काय इले नाही हां. मग आता त्या दिवशी आम्ही त्यांच्यामुळं राहला होता आणि आता मग आज कल अचानक प्लॅन ठरवला आणि कोणाक सांगलावच नाही. 2 जण आपले उठलाव नाही इला. आमका एवढा चढवून दमक झालंच हा. आजीबाई पण थकली आहे बघा. नको आजीला पाणी. आजी दमत नाही. हर महादेव मित्रांनो, हर महादेव. का आला माहिती आहे, आम्ही गावात उड्या बघला पण हय बघला नव्हता. आता तुम्ही पण बघून घ्या. हा बघा, म्हणजे हय पण शेती होता असा हय होताचा. हां जास्त होत नाही, म्हणजे जास्त होत नाही ना, होतच राहतं हय आमच्यासारखी फक्त याच्यातच नाही. हां आम्ही बांधा गेलो हां कुर्ल्यांका. जेव्हा आम्ही गावात असो ना तेव्हा आम्ही कुर्ल्यांका जाऊ असे बांधान. माका हय पण आता ताच करूचं लागतं. हे बघा व्ह्यू बघा. आयुष्य रे, तर आयुष्य. ह्या बघून आमका आता गावाची आठवण येली. ह्या गावची आठवण काय येत राहताच. गावाची आठवण येईल ना, उद्या गावी पण गावी पण दिसू. पण पोहार आणि मारती आमका जाम. मस्त आपण. गाडी घालतो पण गावसारखी फिलिंग वाटता. सेम कुर्ल्यांका जाता होता सुबान, सेम मळू हा वाळा. आणखी काय हवा. आणखी काय त्याचं गव्हाचं पीठ असताना ते बाटली पण टाकली असते. हा ह्या बघ उडिया, उडिया. त्याका उडिया म्हणतो. उडिया उडिया. म्हणतात उडिया. ते भात कापून झाला, सुकत घातला की उडिया डाळला. बराच काही ना काय बुक भेटता. चला चलो. फायनली मित्रांनो, ह्यो असो प्रवास करून एकदाच घरी गेलाय. आणि तुम्ही आता बघलाच असाल की कळसुबाईचं शिखर चढताना आणि उतरताना पण जाम हालत झाली आहे. तर तुमका पण जाऊचा असला तर नक्की जावा. आणि गेलास तर 7 वाजेपर्यंत तरी सकाळी इथे पोचू हवा, कारण की सूर्यमामाची वेळ असता ती. कारण ते चांगला वाटता, फोटो पण काढू भेटतील आणि चांगलं निसर्ग पण दिसत तुमका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्यो तुमका ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.